उत्क्रांती, कार्ये आणि महत्त्व याचा आढावा आपणाला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर एक मिनिट, यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आपण कोणती लक्षात घेतली तर विनिमयाचं माध्यम म्हणून या ठिकाणी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि त्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी पैसा आणि पैशाचा विकास झालेला दिसून येतो. बघा, पैसा, अर्थ, उत्क्रांती, कार्य व महत्व. पीपीटी चालू झालेली आहे. आली का सर्वांच्या मोबाईलला पीपीटी? हॅलो, बोला सायली, पीपीटी दिसते का? हा, टेक्निकल प्रॉब्लेम असू नये किंवा इथं मला दिसणार आणि तुम्हाला दिसणार नाही असं होऊ नये म्हणून मी विचारत असतो. बघा, सर्व लगेच कोणीतरी उत्तर द्यायचं, लगेच आपला अनम्यूट करायचा माईक आणि सांगायचं मला. तर प्रास्ताविकामध्ये काय पाहिलं बघा आपण, की विनिमयाचं माध्यम म्हणून पैशाचा वापर या ठिकाणी केला जात होता आणि त्या दृष्टिकोनातून पैशाचा उगम झालेला दिसून येतो. तर पूर्वीच्या धातूच्या तुकड्यांचा वापर पूर्वी केला जात होता. त्यानंतर सोन्या चांदीची नाणी या ठिकाणी वापरली जाऊ लागली, पितळेची नाणी वापरली जाऊ लागली. त्यामध्ये देखील अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर अत्यंत स्वस्त धातूचा पैशासाठी पैसे म्हणून वापर केला जाऊ लागला आणि ते देखील या ठिकाणी अशक्य झालं आणि तदनंतर मग कागदी चलन निर्माण झालं आणि आता त्यापैकी पत पैशाचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर चालू झाला. त्यानंतर पैसा हे स्थिर आहे. या ठिकाणी पैसा ही कन्सेप्ट स्थिर आहे, परंतु त्याचा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं विकास झालेला दिसून येतो आणि अर्थव्यवस्थेतील पैशाचं अनन्यसाधारण महत्त्व जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की अनेक युद्धे पैशामुळे झालेले आहेत, विविध शोध पैशामुळेच लागलेले आहेत. याचा या ठिकाणी आपण विचार केलेला होता. आता पैशाचा अर्थ या ठिकाणी आपण बघितला तर त्याचा अर्थ काय आहे? व्यवहार करण्यासाठी ज्या या ठिकाणी वस्तूचा वापर केला जातो त्याला या ठिकाणी पैसा असं म्हटलं जातं. म्हणजे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठीचं एक साधन म्हणून या ठिकाणी पैशाचा वापर केला जात असतो. आणि त्याचा महत्वाचा गुण काय आहे तर सार्वत्रिक स्वीकार्यता हा पैशाचा या ठिकाणी महत्वाचा गुण आहे, की सर्वजण त्याचा स्वीकार करतात. कुणीही पैशाचा या ठिकाणी नाकारू शकत नाही. उदाहरणार्थ समजा 100 रुपयाची नोट एखाद्यानं जर घेतली नाही दुकानदाराने, तुम्ही काय कराल? दुसऱ्या दुकानला जाय काय करणार? तर आपणाला अधिकार आहे त्या संबंधी या ठिकाणी तुम्ही त्या दुकानदाराविरुद्ध या ठिकाणी कोर्टात केस दाखल करू शकता. सार्वत्रिक स्वीकार्यता ही या ठिकाणी महत्वाचा गुण असतो. त्यामुळे आता पुरातन काळामध्ये कशा पद्धतीने पैशाचा विकास झाला? सुरुवातीला काही दगड, पाने, फुले, कवड्या, चामड्याचे तुकडे, शिंपले यांचा वापर केला जात होता. नंतरच्या काळात या ठिकाणी नाणी निर्माण झाली आणि पैशाचा विकास झालेला दिसून येतो. त्यानंतर आपण पैशाच्या व्याख्या पाहिल्या होत्या बघा. यामधील 1-2 महत्वाच्या व्याख्या तुम्ही या ठिकाणी पाठ करून ठेवा असं मी सांगितलेलं होतं. आणि त्यामधील क्राउथर यांची व्याख्या अतिशय महत्वपूर्ण होती बघा, की ज्यामध्ये अनेक पैशाच्या वैशिष्ट्यांचा समावेश झालेला आहे. ज्या वस्तूचा विनिमय माध्यम म्हणून स्वीकार केला जातो आणि जे मूल्यमापनाचे आणि मूल्य संचयनाचे कार्य करते त्यास पैसा असे म्हणावे असं क्राउथर म्हणतोय. विनिमयासाठी प्रत्येक ठिकाणी पैसा म्हणजे विनिमय म्हणजे काय? वस्तूची देवघेव किंवा सेवांची देवघेव याला विनिमय असं म्हणायचं. विनिमयासाठी वापर केला जातो म्हणजे पैशावर आपण कोणत्याही वस्तू आणि कोणत्याही सेवा उपलब्ध करून घेऊ शकतो की नाही, खरेदी करू शकतो की नाही, याला विनिमय असं म्हणायचं. तर यासाठी आणि मूल्य संचयन करण्यासाठी म्हणजे पैसा या ठिकाणी आर्थिक संपत्ती साठवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला आपण या ठिकाणी पैसा असं म्हणतो. क्राउथर यांचं या ठिकाणी हे म्हणणं होतं. त्यानंतर पैशाच्या व्याख्यामध्ये कोल यांची एक व्याख्या पाहिलेली होती आपण. अर्थात याचा आढावा घेत बसलो आपण तर पुढला भाग या ठिकाणी आपल्याला पाहणं कठीण होईल.
पैशाच्या उत्क्रांतीमध्ये या ठिकाणी आपण बघितलेली होते बघा, पैशाची उत्क्रांती कशी होत गेली. पहिल्या टप्प्यामध्ये वस्तू पैसा वापरला जात होता. वस्तू पैसा म्हणजे या ठिकाणी कशा कशाचा वापर केला जात होता. वस्तू पैशामध्ये शिकारी अवस्थेमध्ये या ठिकाणी जनावरांची कातडी, हाडे इत्यादी वस्तूंचा पैसा म्हणून वापरला केला जात होता. पशुपालन अवस्थेमध्ये वेगवेगळे प्राणी पैसा म्हणून वापरले जात होते, शेळ्या, मेंढ्या वगैरे. त्यानंतर या ठिकाणी पाषाण युगात वेगवेगळे आकाराचे दगड पैसा म्हणून वापरले जात होते. त्यानंतर शेतकी अवस्थेमध्ये धान्य पैसा म्हणून वापरले जात होते. हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला वस्तू पैसा या वस्तू स्वरूपात या ठिकाणी पैसा म्हणून या वस्तू वापरल्या गेल्या होत्या. त्यानंतर आपण कागदी मुद्रा, धातू मुद्रा हा पैशाचा या ठिकाणी दुसरं स्वरूप आहे. त्यामध्ये या ठिकाणी सोने, चांदी, लोखंड, मिथेनची नाणी आपल्याकडे आहेत बघा. मी सांगितलेलं होतं तुम्हाला की ही वेगवेगळी नाणी इंटरनेटवरती बघा. कुणी केला का प्रयत्न तसा? करा, तुमच्या लक्षात येईल पैशाची कशी उत्क्रांती होत झाली, विकास कसा झाला. त्यानंतर वेगवेगळ्या धातूची नाणी वापरली जाऊ लागली, धातू मुद्रा वापरल्या झाल्या, वेगवेगळ्या धातूपासून पैसा बनवला गेला. त्यानंतर काय झालं, त्याच्यात प्रगती झाली की या धातूवरती त्या पैशाची किंमत लिहायला लागली, किंमत व्यक्त केली. उदाहरणार्थ आता आपल्याकडे नाणी आहेत बघा, 1 रुपयाचं वेगळं नाणं आहे, 2 रुपयाचं वेगळं नाणं आहे, 10 रुपयाचं वेगळं नाणं आहे. किंमत त्याच्यावरती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि आत्ताचे जे प्रगत आहे नाणं, त्यामध्ये या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या भारत सरकारचं चिन्ह देखील आहे बघा. 3 सिंहाचं जे चिन्ह आहे, अशोक चक्र जे चिन्ह आहे, ते या ठिकाणी आत्ताचं प्रगत अवस्था आहे. त्या राजमुद्रा असं आपण त्याला म्हणतो, ते छापण्यात आली. त्यानंतर कागदी मुद्राचा समावेश झाला, म्हणजे वेगवेगळ्या नोटा या ठिकाणी अस्तित्वात आल्या. कारण ही नाण्यांचा साठा करणं वगैरे या ठिकाणी किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती खर्च व्हावा लागला. आणि त्यामुळं या ठिकाणी कागदी चलन निर्मिती या ठिकाणी प्रत्येक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रत्येक मध्यवर्ती बँकेनं कागदी चलन निर्माण केलं नंतरच्या काळात. आणि या खाजगी बँकांच्या वरती कागदी चलन निर्मितीची जबाबदारी पूर्वी होती, परंतु आता नाही. आता प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक आहे, जशी आपली RBI आहे, बँक ऑफ इंग्लंड आहे, बँक ऑफ अमेरिका असेल, तर तसे या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण आहे. त्यानंतर कुठला पैसा आला? पतपैसा आला. पतपैसा म्हणजे जो क्रेडिटवरती आधारित पैसा आहे त्याला पतपैसा. क्रेडिट म्हणजे विश्वासावरती आधारलेला पैसा. यामध्ये कोणकोणत्या पैशाचा समावेश होतो? वचन चिठ्ठीचा समावेश होतो, धनादेशाचा किंवा चेकचा समावेश होतो, हुंडीचा समावेश होतो, ड्राफ्टचा समावेश होतो. काल मी सांगितलेलं होतं बघा, कोण सांगेल का चेक आणि ड्राफ्ट यामध्ये काय फरक आहे? जाणीवपूर्वक मी सांगितलेलं होतं बघा, चेक आणि ड्राफ्ट मध्ये काय फरक आहे? कोण सांगेल? चेक आणि ड्राफ्ट मध्ये काय फरक? हा बोला. हा, अगदी बरोबर, अगदी बरोबर. अभिनंदन. छान. तर चेक ही कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर किंवा कोणत्याही संस्थेवर काढू शकते. मात्र म्हणजेच चेक म्हणजे काय आहे? एका व्यक्तीने एखाद्या बँकेला विशिष्ट रक्कम देण्याचा दिलेला आदेश आहे. परंतु ड्राफ्ट तसा नाही. ड्राफ्ट ही फक्त बँकच काढू शकते. रिझर्व्ह बँक काढेल का ड्राफ्ट? काढणार नाही. रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे, रिझर्व्ह बँक काढणार. आपल्या वेगवेगळे जे बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, वडगाव सहकारी बँक असेल, राजाराम सहकारी बँक असेल, कृष्णा सहकारी बँक असेल, किंवा या ठिकाणी ICICI बँक असेल, बँक ऑफ ही या ठिकाणी महिंद्रा असेल, हैदराबाद असेल, बँक ऑफ हैदराबाद, ह्या काढतील. कारण का? तर ड्राफ्ट म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेला निश्चित रक्कम देण्याचा दिलेला आदेश होय. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि पैशाची कार्य आपण बघत होतो. ही कार्ये ही 4 प्रकारची आहेत. यामधील 2 प्रकार आपण पूर्ण केलेत का? पैशाची कार्य, प्राथमिक कार्य म्हणजे अतिशय महत्वाची कार्य. कोणती? विनिमयाचे माध्यम. विनिमय म्हणून या ठिकाणी पैशाचं कार्य चालत असतं. विनिमय म्हणजे काय सांगितलं? व्यवहार करण्यासाठी पैसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्यानंतर मूल्यमापनाचे परिमाण म्हणून या ठिकाणी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हे आपण पाहिलं होतं. दुय्यम कार्ये यामध्ये मूल्य साठवण्याचे साधन, पैशाचे स्थानांतर अशी कार्ये या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलेली होती. बघा, विस्ताराने या ठिकाणी पाहिलेली होती. प्राथमिक कार्यामध्ये विनिमयाचे माध्यम म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करतो. पुरातन काळापासून या ठिकाणी पैशाचं हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. वस्तूची देवघेव घेण्यासाठी किंवा सेवांची देवघेव होण्यासाठी या ठिकाणी हे कार्य महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मूल्यमापनाचे परिमाण म्हणून पैसा या ठिकाणी वापरला जात होता. मूल्यमापन म्हणजे काय? कारण या ठिकाणी मूल्य करण्यापूर्वी किती रुपये द्यायचे हे या ठिकाणी सांगण्यापूर्वी त्याचं काहीतरी मोजमाप करणं गरजेचं आहे ना. जसं धान्याचं मोजमाप क्विंटलमध्ये केलं जातं, किलोमध्ये केलं जातं, हे परिमाण ठरलेलं आहे. त्यानंतर कापडाचं मोजमाप मीटरमध्ये केलं जातं, सोन्या चांदीचं मोजमाप किलोमध्ये केलं जातं किंवा या ठिकाणी ग्रॅममध्ये केलं जातं. त्यानंतर या ठिकाणी द्रव पदार्थाचं मोजमाप लिटरमध्ये केलं जातं. हे परिमाण ठरवणं गरजेचं आहे आणि हे परिमाण मग या ठिकाणी पैशात परावर्तित केलं जातं. उदाहरणार्थ 1 किलो धान्य जर या ठिकाणी घ्यायचं असेल तर त्यासाठी 20 रुपये पडतील किंवा 30 रुपये पडतील. हे मूल्यमापनाचं परिमाण हे निश्चित करण्यासाठी पैसा या ठिकाणी मदत करतो. त्यानंतर मूल्य साठवण्याचं साधन ह्या दुय्यम कार्य, अर्थात ही 2 महत्त्वपूर्ण प्राथमिक कार्य झाली. त्यानंतर दुय्यम कार्यामध्ये एक पहिलं महत्त्वाचं कार्य आहे मूल्य साठवण्याचं साधन. व्यक्तीला या ठिकाणी मूल्य साठवणं गरजेचं असतं. का साठवणं गरजेचं असतं? तर भविष्य काळात ज्या काही अडचणी निर्माण होतील त्यावरती त्याला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी त्याच्याकडे या ठिकाणी पैसा असणं गरजेचं असतं किंवा मूल्य असणं गरजेचं असतं. तर हे मूल्य पैशाच्या स्वरूपात लोक साठवत असतात. कारण इतर स्वरूपात जर साठवायचं म्हणलं ना तर ते कठीण आहे किंवा असोयीस्कर आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी हे जे मूल्य आहे हे मूल्य समजा जमिनीमध्ये साठवलं, एक 10 एकर जमीन घेऊन ठेवली आणि भविष्यात तुम्हाला या ठिकाणी गरज निर्माण झाली तर काय होईल हो? अगोदर या जमिनीचं रूपांतर पैशामध्ये करावं लागेल, म्हणजे व्यवहार होण्यासाठी वेळ लागेल आणि मग या ठिकाणी गरज योग्य वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मूल्य साठवण्याचं साधन म्हणून या ठिकाणी एक पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यानंतर पैशाचे स्थानांतरण हे एक महत्त्वाचं कार्य आहे की एक वेगवेगळ्या ठिकाणी पैसा अतिशय सुरक्षितपणे या ठिकाणी पोहोचवता येतो किंवा त्याचं स्थलांतर करता येतं. पैशाचं स्थानांतरण सध्याच्या काळात अगदीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पत पैशाच्या दृष्टिकोनातून किंवा ई चलन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशाच्या स्थानांतरणासाठी वापरलं जात आहे, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर विलंबित देणे देण्यासाठी पैसा हे एक या ठिकाणी महत्त्वाचं कार्य करत असतो. हे एक या ठिकाणी आपल्याला माहीत होतं की पैशामध्ये या ठिकाणी विलंबित देणी देत असताना ही जी आहेत कार्ये, ही कार्ये ही महत्त्वपूर्ण कार्य आहेत की पैशाची जी या ठिकाणी व्यवहार होत असतात ते व्यवहार केवळ या ठिकाणी रोखीनं जर व्यवहार करायचे म्हणलं ना तर रोखीनं जे व्यवहार आहेत हे व्यवहार पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेळ लागेल आणि त्यामुळे व्यवहाराची गती या ठिकाणी कमी राहील. तर हे व्यवहार पूर्ण होण्यासाठी आपणाला या ठिकाणी विलंबित देणी देणं गरजेचं असतं किंवा विश्वासावर व्यवहार करणं गरजेचं असतं किंवा उधारीवर व्यवहार करणं गरजेचं असतं. आणि हे उधारीवर व्यवहार करण्यासाठी पैसा सहाय्य करतो. हे जे संस्था आहेत किंवा कर्ज व्यवहार आहेत या संस्थाच्या मार्फत वेगवेगळी कर्ज उपलब्ध करून दिली जातात आणि व्यवहारांना या ठिकाणी चालना मिळायची दिली. त्यानंतर या ठिकाणी ही जी अनुषंगिक कार्य आहेत ही अनुषंगिक कार्य या ठिकाणी आपल्याला पाहिजे. या अनुषंगिक कार्य म्हणजे कोणती कार्य? तर सहाय्यक कार्य. तर सहाय्यक कार्य म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन घटकात वाटप करण्याचं कार्य पैशाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न हे वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी मिळालेलं असतं, उद्योग संस्थांच्या माध्यमातून मिळालेलं असतं. आणि हे उत्पन्न जे आहे हे उत्पन्न वेगवेगळे उत्पादन घटकामध्ये वाटप होणं गरजेचं असतं. त्याशिवाय उत्पादन घटकांना या ठिकाणी
चालना मिळत नाही. तर आधुनिक काळात जे उत्पादन कार्य आहे त्यासंबंधीची या ठिकाणी जी कार्य आहेत, ही कार्ये हजारो शिक्षित व्यक्ती व मजुरांच्या मदतीने पार पाडावी लागतात. आणि या मजुरांना किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पैशाच्या स्वरूपात या ठिकाणी मोबदला दिला जातो आणि ते कार्य हे पैशामुळे या ठिकाणी शक्य होतं. उदाहरणार्थ जमिनीला खंड या ठिकाणी द्यायचा आहे तर तो पैशाच्या स्वरूपात दिला जातो. श्रमाला वेतनाच्या स्वरूपात या ठिकाणी मोबदला दिला जातो. उत्पादनाचे हे 4 घटक आहेत, तुम्हाला माहित आहे. भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. पण व्याज कशाच्या स्वरूपात दिलं जातं? व्याज पैशाच्या स्वरूपात दिलं जातं. खंड पैशाच्या स्वरूपात दिलं जातं. म्हणजे पैशामुळं हा किती खंड आहे, किती या ठिकाणी द्यावा लागेल हे या ठिकाणी काढणं सहज शक्य होतं. म्हणजे उत्पादन घटकांचं या ठिकाणी वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून पैसा एक महत्त्वपूर्ण कार्य करतो. त्यानंतर खर्चाची सीमांत उपयोगिता ठरवणं हे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण कार्य पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. तर एखादा खर्च केला तर त्या खर्चामुळे जे समाधान मिळतं ना ग्राहकाला, त्याला म्हणायचं सीमांत उपयोगिता. तुम्ही अर्थशास्त्रामध्ये सीमांत उपयोगितेचे सिद्धांत शिकला असेल. आता ही उपयोगिता जी सिद्धांत आहे ना, ही उपयोगिता त्या व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते. समजा एखाद्या व्यक्तीला लॅपटॉपची गरज आहे आणि कोणत्याही परिस्थिती या ठिकाणी त्याचे जे कार्य आहे किंवा त्याचे जे काम आहे ते लॅपटॉप शिवाय पूर्ण होत नाही, तर त्याच्या दृष्टिकोनातून लॅपटॉपची उपयोगिता या ठिकाणी प्रचंड असणार आहे. परंतु समजा या ठिकाणी एखादा मजूर आहे ज्याला लॅपटॉपची विशेष गरज नाही, जो शारीरिक कष्ट करतो, त्याला विशेष गरज नाही लॅपटॉपची, तर त्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपयोगिता कमी असणार आहे. त्या खर्चाची उपयोगिता ही जी आहे ही पैशाला अनुसरून या ठिकाणी ठरवली जात असते. तर ही जी उपयोगिता आहे ही उपयोगिता पैशाच्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते किंवा पूर्ण करून दिली. म्हणून खर्चाची सीमांत उपयोगिता ठरण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पैसा हे महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतर पत पैशाचा आधार हा पैसा आहे. बघा, पत पैशाचा आधार काय आहे? खरा पैसा आहे. खरा पैसा म्हणजे कोणता पैसा? खरा पैसा म्हणजे कोणता पैसा? चलन. चलन म्हणजे काय? नाणी आणि या ठिकाणी कागदी नोटा, याला आपण चलन असं म्हणतो. तर हा जो पैसा आहे या पैशाच्या आधारावरतीच पत पैशाची निर्मिती व्यापारी बँका किंवा या ठिकाणी व्यावसायिक बँका, कमर्शियल बँक्स या ठिकाणी करत असतात. आता पत पैसा म्हणजे काय हो? पत पैशामध्ये कशाचा समावेश होतो? माग आपण पाहिलेलं होतं बघा. वचन चिठ्ठीचा समावेश होतो, त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंजचा, हुंडीचा समावेश होतो, त्यानंतर चेकचा समावेश होतो, ड्राफ्टचा समावेश होतो. याला म्हणायचं पत पैसा. किंवा याला आणखी काय शब्द आहे? चलनक्षम दस्तऐवज असा देखील या ठिकाणी याला शब्द आहे. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय? चलनासारखे वापरले जाणारे दस्तऐवज. आपल्याकडे पैसे नाहीत परंतु चेक आहे, आपण व्यवहार पूर्ण करू शकतो का? पैसे नाहीत, पैसे म्हणजे कोणते? नाणे किंवा नोटा नाहीत, परंतु तुमच्याकडे चेक आहे, तुम्ही व्यवहार पूर्ण करू शकता का? व्यवहार पूर्ण करू शकता. परंतु हे जे पत पैसा आहे, हा पत पैसा जो बँका निर्माण करतात त्याचा मुख्य आधार हा खरा पैसा आहे. आणि हे पैशाचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे की पत पैशाची निर्मिती ही पैशाच्या माध्यमातूनच या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर संपत्तीत एकसारखेपणा किंवा रोखता राखण्याचं कार्य महत्त्वपूर्ण या ठिकाणी करत असतो पैसा. आता संपत्तीत एकसारखेपणा म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा या ठिकाणी एक 2 क्विंटल धान्य आहे, तर 2 क्विंटल धान्याची किंमत या ठिकाणी एक निश्चित अशी व्यक्त केली जाते आणि मूल्यामध्ये ठरवली जाते. उदाहरणार्थ या ठिकाणी गव्हाच्या 2 क्विंटलसाठी 2000 रुपये बसतात आणि या ठिकाणी इतर वस्तूमध्ये या ठिकाणी उदाहरणार्थ तांदळाच्या 1 क्विंटलला 2000 रुपये बसतात. बघा, मी उदाहरण काय घ्यायला लागलो. गव्हाच्या 2 क्विंटलसाठी 2000 रुपये बसतात आणि
या ठिकाणी तांदळाच्या एका क्विंटलसाठी 2000 रुपये बसतात. म्हणजे इथं समानता आली की नाही बरं पैशामुळे? बघा बरं, याचाच अर्थ 2 क्विंटल गहू इज इक्वल टू 1 क्विंटल तांदूळ. समानता आली का? समानता आली. उदाहरणार्थ समजा शेत जमिनीसाठी 1 एकरसाठी 5 लाख रुपये लागतात आणि शहरामध्ये जर या ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल तर 2 गुंठ्यासाठी 5 लाख रुपये लागतात. समानता आली बघा इथं. ग्रामीण भागातील शेत जमीन 1 एकर म्हणजेच शहरी भागातील 2 गुंठे प्लॉट. कशामुळे शक्य झालं हे कशामुळे शक्य झालं? हे केवळ पैशामुळे शक्य झालं. कारण तुम्ही त्या वेगवेगळ्या वस्तूंचं मूल्य कशात ठरवलं? पैशात ठरवलं. आणि म्हणून वेगवेगळ्या संपत्तीमध्ये एकसारखेपणा या ठिकाणी येऊ शकतो. वेगवेगळ्या संपत्तीत तुलना करण्यासाठी एकसारखेपणा आणण्याचं कार्य हे या ठिकाणी पैसा करतो. आणि रोखता राखणे हे एक महत्त्वपूर्ण कार्य पैशाकडून होत असतं. रोखता म्हणजे काय? रोख रक्कम प्राप्त करून घेणे. बँकांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य काय आहे? बँकांची एक व्याख्या आहे. तुम्ही जर अभ्यासले असेल 12वीला किंवा 11वीला तर काय आहे बँकांची व्याख्या? मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर स्वीकारतात ज्या संस्था ठेवी स्वीकारतात त्यांना बँका असं म्हटलं जातं बघा. म्हणजे बँकांची कार्यक्षमता कशावर अवलंबून आहे हो? बँकांचं यशस्वी पण कशावर अवलंबून आहे? बँकांचा नावलौकिक कशावर अवलंबून आहे? मागता क्षणी परत केले पाहिजेत पैसे. त्यांनी जे पैसे लोकांचे तुम्ही ठेव म्हणून स्वीकारलेले आहेत ते पैसे ते ज्या वेळी मागतील ना त्यावेळी लगेच तुम्ही परत करणं गरजेचं आहे. तरच बँक ही कार्यक्षम आहे किंवा या ठिकाणी कृतीशील आहे असं म्हणावं लागेल. तर रोखता राखणे हे एक महत्त्वपूर्ण कार्य पैशामुळे होत असतं. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे यस कंपनीचे 10,000 शेअर्स आहेत आणि आता तुम्हाला या ठिकाणी आणि या शेअरची किंमत समजा 1 रुपया आहे. प्रत्येक शेअरची किंमत 1 रुपया आहे आणि यस कंपनीचे 10,000 शेअर्स तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला 10,000 शेअरची गरज लागली तर काय करू शकता हो? हे शेअर्स शेअर बाजारमध्ये विकू शकता आणि पैसे प्राप्त करून घेऊ शकता. म्हणजे शेअरचं रूपांतर कशात झालं? रोखतेमध्ये झालं. म्हणजेच कोणत्याही संपत्तीचं रूपांतर रोखतेमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून पैशाचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. पैसा ही रोखता इतर वस्तूंना किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या संपत्तीला भौतिक संपत्तीला रोखता प्राप्त करून देण्याचं कार्य या ठिकाणी हे पैशाचं महत्त्वपूर्ण कार्य ठरत असतं किंवा रोखता प्राप्त करून देण्याचं कार्य पैसा करतात. आणि त्यानंतर इतर देखील या ठिकाणी पैशाची काही कार्य आहेत. त्यामधील या ठिकाणी कर्ज परतफेडीची क्षमता पैशामध्ये असते. त्याचबरोबर भांडवलामध्ये रोखता बाळगण्याची क्षमता ही पैशामध्ये असते. त्यानंतर खरेदी शक्ती किंवा क्रय शक्ती राखण्याचं काम पैशामध्ये असते. ही इतर या ठिकाणी सर्वसामान्य कार्य आहे. क्रय शक्ती राखणे म्हणजे काय? समजा तुमच्याकडं या ठिकाणी 50 रुपये आहेत. याचा अर्थ तुमच्याकडं 50 रुपये ही खरेदी शक्ती आहे. त्या माध्यमातून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता ना. किंवा या ठिकाणी समजा तुमच्याकडं काही या ठिकाणी डिपॉझिट्स पावत्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची या ठिकाणी 10,000ची डिपॉझिट पावती आहे. मुदत ठेव पावती आहे. तर काय करू शकता तुम्ही? तुम्हाला जर गरज लागली ना तर ती पावती स्टेट बँकेमध्ये या ठिकाणी परत देऊ शकता आणि लगेच रोख या ठिकाणी पैसे मिळवू शकता. त्यानंतर समजा तुमच्याकडे या ठिकाणी किसान विकास पत्र आहे, इंदिरा विकास पत्र आहे किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहेत. सरकारची कर्ज रोखे असं म्हणतात त्याला. सरकारनं ज्यावरती या ठिकाणी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात ना या योजना साकार करण्यासाठी सरकार काय करत असतं? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी उभारत असतं. आणि निधी हा सर्वच्या सर्व चलन निर्मितीमधून उभा केला जात नाही. तर त्यासाठी सार्वजनिक कर्जाचा आधार घेतला जातो. तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पाहिलं असेल. तर ही जी सार्वजनिक कर्ज आहेत ना ही कर्ज उभारण्यासाठी सरकार वेगवेगळे बॉन्ड्स विकतं. त्याला आपण
कृष्णा खोरे बॉन्ड्स, इंदिरा विकास पत्र बॉन्ड्स किंवा इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र अशा पद्धतीची या ठिकाणी बॉन्ड्स असतात. आणि ही रक्कम जी आहे, तुम्ही जर बँकेत पैसे ठेवले तर 7.5 किंवा 8 वर्षात दुप्पट होतील, परंतु इंदिरा विकास पत्र घेतलं ना तर 6.5 वर्षात दुप्पट होतील. हे सरकारनं या ठिकाणी काय त्यामध्ये या ठिकाणी प्रलोभन दिलेलं असतं की जनतेकडून पैसा काढून घेण्यासाठी. असो, तर हे जी रोखता आहे ही रोखता प्राप्त करून देण्याचं कार्य केवळ पैशामुळं शक्य होत असतं. अर्थात सॉरी मी रोखते डोळं, तुम्हाला सांगायचं होतं ते असं की कृष्णा विकास पत्र किंवा हे जे बॉन्ड आहेत ह्या बॉन्डचं त्वरित या ठिकाणी पैशात रूपांतर करता येतं किंवा भांडवलामध्ये रोखता निर्माण करण्याचं कार्य हे पैशामुळं होत असतं. पैशाची कार्य या ठिकाणी संपलेले आहे. थांबूया, पैशाचं महत्त्व उद्याच्या तासाला आपण बघू. धन्यवाद. कोणाची काही शंका असतील तर बोला. प्रेझेंटिंग स्टॉप केले मी. थांबूया. सती रोकडे थांबूया का आज? हा ठीक आहे. मयुरी थांबूया ना का अजून लेक्चर पाहिजे? नाही, पुढलं लेक्चर असणार आहे तुम्हाला. धन्यवाद. ओके.